नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज बघू शकता आपण बघत होतो. या आठवड्यात आपण जसं म्हणलं की मेन्सचं PYQ आपण कंबाईनचा मेन्सचा PYQ करत होतो. 2023चा मेन्सचा आपण पेपर घेतलेला आहे. 2022 STI मेन्स आणि 2022 PSI मेन्सचा पेपर डिस्कस करत आहोत. एक एक करून आपण सब्जेक्ट घेतलेले आहेत. आता राहिलेलं आहे सामान्य विज्ञान. लक्षात ठेवा की ह्याच्यात फक्त 2023 मध्येच फक्त सायन्स सिलेबसमध्ये होता. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की PSIच्या मेन्समध्ये सायन्स नसतो. म्हणजे पूर्वीचे जेव्हा कायदे विधे होतो त्यात आपल्याला बघू शकता की सायन्स भेटलं नाही. तसेच STI मेन्सला पण सायन्स नव्हता. म्हणून फक्त 2023चा जो सायन्सचा पेपर आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि थोडेफार फॅक्च्युअल डेटा जे डिरेक्टली आहेत ते आपण थिअरेटिकल डेटा पण बघणार आहोत याच लेक्चरमध्ये, सो दॅट की थोडंफार तुमची थिअरी पण कव्हर होईल. चला डिरेक्टली आपण टॉपिक सुरू करूया. 2023चा कंबाईन मेन्सचा पेपर आहे. खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट पेनिट्रेटिंग? अल्फा कण, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन, गामा किरण. म्हणजे कुठलं असं आहे की जे भेदक आहेत आणि मोस्ट पेनिट्रेटिंग आहे? तर लक्षात ठेवायचं आहे गामा किरण. गामा रे जे आहे इट इज अ मोस्ट पेनिट्रेटिंग रे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल वेव्ह? मेकॅनिकल वेव्ह म्हणजे यांत्रिक तरंगाचे उदाहरण कुठले आहे? प्रकाश तरंग, ध्वनी तरंग, रेडिओ तरंग, दूरचित्रवाणी तरंग. म्हणजे कुठलं वेव्ह आहे जे की मेकॅनिकल वेव्ह म्हणून आपण त्याला बोलतो? इट इज लाईक ध्वनी तरंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्स इथून पूर्वी पण मी बऱ्याच वेळेला बोललोय की आपल्याला थोडाफार प्रश्न इंग्रजीत देखील वाचायचा आहे, कारण इंग्रजीत थोडं सोपं पडतं. चला नेक्स्ट, आंतरतारकीय अंतरे ही प्रकाश वर्ष या एककात मोजली जातात. एक प्रकाश वर्ग किती आहे? म्हणजे इंटरस्टेलर डिस्टन्स जे आहे ते लाईट इयर्समध्ये मोजतो. तो 1 लाईट इयर किती आहे? 1.4 × 10⁻11 मीटर, 9.46 × 10⁻15 मीटर, 37.84 × 10⁻15 मीटर, 150 × 10⁸ मीटर. डिरेक्टली 9वीच्या टेक्स्टबुकमध्ये स्टेट बोर्डमध्ये डिरेक्टली दिलेलं आहे जे एक प्रकाश वर्ष आहे जे 9.46 × 10⁻15 मीटर. लक्षात ठेवायचं आहे मीटर आहे, मीटर, किलोमीटर नाही, मीटर. जर किलोमीटर गेलं तर मग अजून मग 10⁻ हे होऊन जाईल, बघू शकता. किती होऊन जाईल? 100, 10⁻13 होऊन जाईल. येस. नेक्स्ट, शेवाळ गट व त्यांच्यातील रंगद्रव्याचं जोडायला हवा. शेवाळ गट दिले आणि रंगद्रव्य दिले: क्लोरोफायसी, फिलिओफायसी, रुडोफायसी, क्रायसोफायसी. आणि ह्याचं आपल्याला बघू शकता परफेक्टली हे करायचं आहे. तर बघू शकता क्लोरोफायसी क्लोरोफिलच असणार आन्सर. येस, क्लोरोफायसी क्लोरोफिल आणि हे म्हणजे अचा एक एकच ऑप्शनमध्ये झाला, संपला. मेन्सचे प्रश्न जसं मी या आठवड्यातच बोलतोय की मेन्सचे प्रश्न कुठेतरी सोप्या पट्ट्यात येतात. आपल्याला फक्त एक जरी माहीत असला असल्या प्रश्नांमध्ये तर आपला प्रश्न निघतो. आता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनानं काय करायचं आहे की क्लोरोफायसी आपल्याला माहिती आहे, क्लोरोफिल ए आणि ब, तर बाकीचे 3 ना पाठ करून घ्यायचे. फिओफायसी आहे फ्युकोझायनिक, रुडोफायसी आहे फायको इरिथिन आणि क्रायोफायसी आहे फायकोक्रोयसिन. येस, फायकोक्रोयसिन आहे ते क्रायोफायसी आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? जामिया ऑर्डर सायक्लोड्स म्हणजे ऑर्डर सायक्लोड्समध्ये आहे, पायनस ऑर्डर कॉनिफेरसमध्ये आहे, टॅक्सेस ऑर्डर नेटलेसमध्ये आहे आणि थुझा ऑर्डर टेडोस्पमलेसमध्ये आहे. मग ह्याच्यातलं आपल्याला विचारायचं की योग्य वाक्य बोललंय की काय आहे? तर लक्षात ठेवा डिरेक्टली आहेत. हे सगळं बघू शकता, माहीत असलं तर माहीत असलं, नाहीतर नाही येत असं आपल्याला आन्सर. जामिया बरोबर आहे आणि पायनस बरोबर आहे. जामिया बिलॉंग्स टू ऑर्डर सायस्लेट्स आणि पायनस बिलॉंग्स टू ऑर्डर कॉनिफेरलेस. येस, आणि ब इज द राईट आन्सर, कॉनिफेरल्स. चला नेक्स्ट, इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येतो? नायट्रोजन, कॅल्शियम, बोरॉन, आयरन. म्हणजे इंटर जे आहे ते कशामुळे आपल्याला दिसून येतं? आपल्याला डिरेक्टली आन्सर आहे की आयर्न. येस, लक्षात ठेवायचं आहे. डेफिशियन्सी ऑफ विच एलिमेंट कॉजेस इंटरव्हेनियल क्लोरोसिस इन लिव्हज ऑफ प्लांट? आयर्नची डेफिशियन्सीमुळेच होतो. नेक्स्ट बघू शकता, करंट अफेअरचा प्रश्न होता पण भरपूर चर्चेत होता, डिरेक्टली सायन्समध्ये आला. चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती आहे? म्हणजे टोटल मास किती आहे, वजन किती आहे त्याचं?
2800 किलोग्रॅम, 3100 किलोग्रॅम, 3900 किलोग्रॅम या 4110 किलोग्रॅम, 4110 किलोग्रॅम. म्हणजे याचं आपल्याला योग्य उत्तर बघायचे काय आहे. तर लक्षात ठेवा, चांद्रयान-3 3900 किलोग्रॅमचं आहे. 3900 किलोग्रामचं वजनाचं हे होतं, यान होतं. नेक्स्ट, रबरचे वल्नीकरण या प्रक्रियेमध्ये डॅश हा कच्चा रबर बरोबर एका विशिष्ट तापमानास तापवतात. पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, सल्फर. लक्षात ठेवा, वल्कनायझेशन ऑफ रबर हा सल्फरमुळे हे बघू शकता, सल्फर मिक्स करतात डिरेक्टली. कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? नायट्रोजन, आर्गॉन, हायड्रोजन पेरॉक्साईड, अल्कोहोल. कागदाचे जे ब्लिचीकरण आहे त्याच्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड वापरतात. डिरेक्टली आहेत. हेच प्रश्न इथून पूर्वीच्या पण बऱ्याच साऱ्या परीक्षामध्ये आलेल्या आहेत MPSCच्याच, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, मोहरचूड हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरतात? आता हे कधी ऐकलं नसेल बऱ्याच लोकांनी. तर ब्लू विट्रल इज यूज्ड इन द ब्लड टेस्ट फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज. ब्लू विट्रल जे आपण यूज करतो ते ब्लड टेस्टमध्ये यूज करतो. मग ते कुठल्या आजाराचा डायग्नोसिससाठी म्हणजे आपण हे करतो? तर निमोनिया, ॲनिमिया, टायफॉइड, मलेरिया. पुन्हा एकदा 9वी या 8वीच्या टेक्स्टबुकमध्ये बालभारतीमध्ये दिलेलं आहे, इट इज रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया. येस, आयरनची कमी झाल्यावर ॲनिमिया होते. चला नेक्स्ट, आर्थ्रोपोडा बरोबर दिलेला आहे, बघू शकता. आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? सर्वात मोठे फायलम, यस आहे. स्केलेटन चिटकने झाकलेले, चिटिनने झाकलेले आहे, यस. खंडित शरीर, 100% राईट. द्विपक्षीय समथिती शरीर, यस, सगळंच बरोबर आहे. आर्थ्रोपोडाबद्दल बोलले, लार्जेस्ट फायलम आहे, स्केलेटन इज कवर्ड विथ चिटिन, सेगमेंटेड बॉडी या बायलेटरल सिमेट्रिक बॉडी, सगळेच आहेत, यस. नेक्स्ट, गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन इन अर्थवर्म काय आहे? पॅरापोडियम, प्रोग्लोटिस, सिटे, सुडोपोडियो. म्हणजे गांडूळचे हे काय आहे आपलं लक्षात ठेवायचं आहे? इट इज ओनली सिटे म्हणजे सी येणार, यस. लोकोमोटरी ऑर्गन इन अर्थवर्म इज, लोकोमोटरी ऑर्गन विचारले, ऑर्गन म्हणजे एकच असतो, ऑर्गन्स नसतात. ऑर्गन्स असतं तर एकपेक्षा जास्त झालं असतं, म्हणून डबल ऑप्शनवाले खोडायचं आहे. फक्त एक सिंगल ऑप्शनवाला आहे. म्हणजे हा पण एक कुठेतरी लॉजिक बनतो पेपरला, की विचारलं काय आहे त्याच्यातनं पण आपल्याला सफिक्स आणि प्रिफिक्स बघायचं असतं. त्याच्यानंतर बघायचं असतं की तो म्हणजे एकपेक्षा जास्त विचारलं, एस त्यांनी टाकलं आहेत की नाही. इथं ऑर्गन्स असतं तर एकपेक्षा जास्त उत्तर असतं, म्हणजे 2-2चे कॉम्बिनेशन. पण इथं फक्त ऑर्गन विचारलं आहे, एकच. मग ऑप्शन एक मध्ये आहे आणि तोच आन्सर आहे ॲक्च्युली. नेक्स्ट, अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? व्हॉट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम ऑफ इन्व्हर्टेब्रेट? सेकंड लार्जेस्ट विल आहे, फर्स्ट नाही विचारलाय तर कुठला आहे? आर्थ्रोपोडा नाही, फर्स्ट आहे. पोरीफेरा, मॉल्युस्का, एकेनोडर्मेटा. इट इज मॉल्युस्का. जे मऊ स्टारफिश ते नसतात, दॅट इज कम्स अंडर द मॉल्युस्का. आणि हे सगळे होते आपले 2023च्या मेन्सचे इतके सारे प्रश्न. याच्याबरोबर एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी आणि थोडेफार कम्प्युटरचे प्रश्न असतात, पण ते आपण घेतलेले नाही कारण ते आपल्या सिलेबसमध्ये प्रिलिम्सला तरी नाही आहे. जेव्हा मेन्सचा येणार तेव्हा मेन्सचा करू. पण ह्याच्या सांगते आता बघू शकता की काय काय जे आहे, जी फॅक्च्युअल डेटा मी आणलेला आहे तो इकडलेच बघू शकता. लगेच 5-10 मिनिटात आपण पाठ करून घ्यायचा आहे. तर युनिट जे आहे, युनिट इज अ फिजिकल क्वांटिटी रेफरन्स स्टँडर्ड आहे, जे डिरेक्टली आपल्याला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, मासचा आहे किलोग्राम, लेंथ मीटर, म्हणजे जे लेंथ आहे लांबी कशामध्ये मापतो? मीटरमध्ये मापतो. मास जे असेल कुठला पण ते किलोग्राममध्ये वापरतो. टाईम आपण बघू शकता सेकंडमध्ये मापतो. टेम्परेचर आहे, तापमान आहे, जे केल्विनमध्ये मापतो आणि डिग्री सेल्सिअसमध्ये पण मापतो. लक्षात ठेवायचं आहे. पण लक्षात ठेवायचं केल्विन इज द प्रॉपर आन्सर. इलेक्ट्रिक करंट जे आहे एम्पियरमध्ये मापतो. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये आपण बघू शकता अमाऊंट ऑफ सबस्टन्स मापतो. दिस इज सिम्पल. नेक्स्ट वर येऊया की डिरेक्टली जे आहे बॉडीचं जे बायोलॉजिकली आपल्याला शक्यतो माहीत नसतं, पण आयोग कुठून ना 2-3 फॅक्च्युअल प्रश्न विचारून घेते. मग डायरेक्टली तुम्ही बघू शकता की स्क्रीनशॉट करायचे असेल स्क्रीनशॉट काढा, काय इश्यू नाही आहे. आणि बाकी ज्यांना पाहिजे असेल ते डायरेक्टली कमेंटमध्ये सांगू शकता की डायरेक्टली बघू शकता, लिंक प्रोव्हाइड केली जाईल. ब्लड ग्रुप कोणी डिस्कवर केला तर कार्ल लँडस्टेनर. ब्लडचे प्लेटलेट्सचे काउंट किती असतात? तर 1.5 लाख ते 4 लाख प्लेटलेट्स पर मायक्रोलिटर. हिमोग्लोबिन लेवल किती असतो? पुरुषांमध्ये 14 ते 15 ग्रॅम पर सीसी ऑफ ब्लड आणि फिमेलमध्ये 11 ते 14 ग्रॅम पर सीसी ऑफ ब्लड. येस, लक्षात ठेवायचं 14 ते 15, 11 ते 14. एच बी काउंट किती असतो? 500 ते 700 ग्रॅम. पीएच ऑफ युरिन जे असतं
6.5 to 8 म्हणजे लघवीचं जे pH आहे, पोटॅन्स ऑफ हायड्रोजन, त्याच्याने ॲसिडिक आहे की बेसिस आहे की न्यूट्रल आहे आपण जे तपासतो ते किती असतं 6.5 to 8. ब्लडचं किती असतं 7.36 ते 7.41. येस. सिमेंटचं जे व्हॉल्यूम आहे ते 2 ते 5 ml पर इजॅक्युएशन आहे. स्पर्म काउंट किती असतो तर 250 ते 400 मिलियन पर इजॅक्युलेशन. मेन्स्ट्रुअल डेज असतात ते लक्षात ठेवायचे की 4 आठवड्याचा म्हणजे 28 दिवसाचा असतो. आणि जे मिनोपॉज एज आहे ते 45 ते 50 म्हणजे 45 ते 50 वयापर्यंत स्त्रीला बघू शकता मेन्स्ट्रुअल सायकल असते. त्याच्यानंतर बघू शकता की आपल्याला मिनोपॉज होतं, त्याच्यानंतर बंद होऊन जातं. ब्लड क्लॉटिंग टाईम 3 ते 5 मिनिटं. जर समजा शरीरावर जखम झाली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, काहीतरी फुटलं असेल, तर आपल्या जे ब्लडमधले प्लेटलेट्स असतात त्याच्यामुळे बघू शकता क्लॉटिंग होतं. आणि ब्लड क्लॉटिंग टाईम काय 3 ते 5 मिनिटं. 3 ते 5 मिनिटात बघू शकता मग रक्त येण्याचं थांबतं आणि तिथं आपल्याला बघता येईल की समजा जर काहीतरी फाटलं असेल तर तिथे एकदम घटून जातं. दॅट इज क्लॉटिंग टाईम. ब्रेनचं वेट किती आहे? मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम इन ह्युमन ॲडल्ट. लक्षात ठेवायचे 1300 ते 1400 ग्रॅम. ब्लड प्रेशर किती असतो नॉर्मल 120 आणि 80 mmHg. युनिव्हर्सल ब्लड डोनर आहे O पॉझिटिव्ह म्हणजे O ग्रुप आणि ब्लड रिसिप्टंट आहे AB. ॲव्हरेज बॉडी वेट असतो 70 किलो माणसाचा. नॉर्मल बॉडी टेम्परेचर असते 37 डिग्री सेल्सिअस. ब्रिथिंग रेट ॲट रेस्ट किती असते 12 ते 16 पर मिनिट. म्हणजे जे इनहेल एक्झेल करतोय ते किती वेळ आपण एका मिनिटात करतो ते 12 ते 16 आहे म्हणजे नॉर्मली रेस्ट पोझिशनला. स्पायनल नर्व्ह जे आहेत ते किती आहेत 31 पेअर. आणि हा बऱ्याच वेळा विचारला जातो. टोटल स्पायनल नर्व्स किती आहे 31. एंडोक्राइन लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड इज थायरॉइड ग्लँड. हार्टबीट किती असतं नॉर्मल 72 बीट्स पर मिनिट. लार्जेस्ट ग्लँड काय आहे तर लिव्हर आहे. लक्षात ठेवायचे लार्जेस्ट ग्लँड विचारलं तर लिव्हर आणि एंडोक्राइन ग्लँड विचारलं तर थायरॉइड. येस. सर्वात मोठा मसल कुठला आहे ग्लुटेस मॅक्सिमस और बटॉक मसल सर्वात मोठा बॉडीतला. आणि स्मॉलेस्ट काय स्टेपिडियस जे आपल्या हा पायात असतो आणि हा आपल्या बघू शकता कानात असतो इयरमध्ये. लार्जेस्ट आर्टरी जे एरोटा जे रक्त पुरवठा करते बघू शकता आपल्या हृदयाला. लार्जेस्ट वेन इन्फेरियर वेना कावा. लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट नर्व कुठला आहे तर सायटिक नर्व. येस. सायटिक नर्व सर्वात लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट आहे. म्हणजे जर समजा असा पाय असेल आपला आणि मग जे सायटिक नर्व आहे ते असे पायातनं बघू शकता इथं जर दबली असेल रक्त पुरवठा नाही झाला तर मग सायटिका दुखायला लागतो आपला. येस. नेक्स्ट लॉंगेस्ट सेल कुठला आहे न्यूरॉन्स नर्व सेल बोलतो. मिनिमम डिस्टन्स टू प्रॉपर विजन 25 सेंटीमीटर. म्हणजे मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे प्रॉपर दिसायला तर डोळ्या आणि ह्याच्यामधले गॅप किती आहे 25 सेंटीमीटर. पल्स रेट तर 72 आपण बघितलं. थिनेस्ट स्किन जी आहे आयलिड्स. येस. आणि हृदयाचं वजन किती आहे 200 ते 300 ग्रॅम. आणि मेंदूचं किती आहे 1300 ते 1400 ग्रॅम. हे एवढं एकदम बघू शकता वजनाला आहेत नाही पण काम काय जबरदस्त करतं बॉडीमध्ये. नेक्स्ट विटामिन्स आणि डेफिशियन्सी बघूया की कुठली विटामिन्स जर नसल्यावर आपल्याला कुठला आजारपण होतं. जे ॲनिमिया आपण मगाशी चर्चा केली की डेफिशियन्सी ऑफ मिनरल आयर्न. जर तुमचं आयर्न जर कमी असेल बॉडीमध्ये तर ॲनिमिया होणार. आणि त्याच्यानंतर बघू शकता हिमोग्लोबिन पण त्याच्यामुळे कमी होतं आणि त्याच्यामुळेच बघू शकता चक्कर येणं असेल कमजोरी येणं असेल. मॅक्झिमम बघू शकता स्त्रियांमध्ये हे होतं कारण रक्तस्राव आणि मेन्स्ट्रुअल डेजमध्ये त्यांना भरपूर सारे बघू शकता बॉडीमधलं आयर्न कमी होऊन जातं. येस. एरिबोफ्लॅव्हिनोसिस कशामुळे होतो डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B2. बेरी व्हिटॅमिन B कमी असेल तर बेरी होतं. गोइटर कशामुळे होतं आयोडीनचं हे आयोडीन युक्त नमक म्हणून ते बोलतो ना की जे मीठ आहे ते आयोडीन युक्त खायचं असतं. येस. इम्पेड क्लॉटिंग ऑफ द ब्लड डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन K. जर व्हिटॅमिन K तुमचं नसेल तर जे क्लॉट मी सांगितलं की 3 ते 5 मिनिटं लागतात कुठलं पण जखम झाल्यावर रक्त साठायला. तर व्हिटॅमिन K तुमच्या बॉडीमध्ये नसेल तर म्हणजे कमी असेल तर हे रक्तस्राव भरपूर होत राहतं. क्वाशिओरकॉर इट इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन. आणि हा प्रश्न आयोगाने एकदा विचारला गेलेला होता हा आणि एक ॲनिमियावाला. नाईट ब्लाइंडनेस व्हिटॅमिन A आहे सीधा आहे. रात्र आंधळेपणा आपण बोलतो. ओस्टिओपोरोसिस व्हिटॅमिन्स कॅल्शियम. ओस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं तिसूळ होतात भरपूर सारं बोन पेन आणि तेच होतात कॅल्शियम नसल्यामुळे होतात. रिकेट्स व्हिटॅमिन D मुळे होतं कमी असल्यामुळे. स्कर्वी जे आहे व्हिटॅमिन C मुळे होते. हे जर तुम्ही डिरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता. आलटून पालटून आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारतेच. नेक्स्ट अजून बघूया एक नॉर्मल हे बघूया आणि त्याच्यानंतर आपण इथंच म्हणजे PYQ सेशन आहे पण ह्याच्यात थोडा हा डेटा आहे की आयोग नेहमी या डेटामधनं प्रश्न विचारले जाऊ शकते म्हणून आपण घेतोय. 1 हॉर्स पॉवर बघू शकता 745.7 वॉट प्रॉपरली जर गेलं पण आयोग 746 ऑप्शन देते म्हणून 746च मार्क करायचं आहे. आणि एक्झॅक्ट जो फिगर आहे 745.7 वॉट 1 हॉर्स पॉवर.
1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू वर्क इक्वल टू लिफ्टिंग 550 LBS ऑफ वेट टू 1 फूट. ठीक आहे ओके. एक कॅलरी किती असते 4.2 जूल्स म्हणजे 4.184 आहे एक्झॅक्ट फिगर लक्षात ठेवा. एक बॅरल जे असतो 159 लिटरचा असतो. आता हे का लक्षात ठेवायचं आहे कारण जे क्रूड ऑइल असतो आपण बॅरेलमध्ये घेतो. कारण क्रूड ऑइलचा भरपूर विषय आहे. अमेरिका भारताला प्रेशर टाकते की तुम्ही रशियामधून ऑइल नका घेऊ कारण ते डायरेक्टली रशिया युक्रेनच्या युद्धात बघू शकता ते सगळा पैसा यूज करते. असा काहीतरी मोठं प्रकरण चाललेलं आहे. म्हणून जे एक बॅरेलमध्ये 159 लिटर असतं लक्षात ठेवायचं. एक बॅरेलमध्ये क्रूड ऑइल 159 लिटर असतं. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच क्रूड ऑइलपासून पेट्रोल, डिझेल, ग्रीस हे सगळे बघू शकता की सबस्टन्स आपल्याला भेटतात. 6 फीटमध्ये 1 फॅथॉम. 1 किलोवॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10 पॉवर 6 जूल. हे ठीक आहे नाही लक्षात ठेवलं जाईल. 100 वॉट बल्ब लाईट्स फॉर 1 आवर युजेस 100 वॅट आवर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे पण नाही. -273 डिग्री सेंटीग्रेड इज कॉल्ड ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. येस. आता झिरो टेम्परेचर आपल्याला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअस असेल तर असतात पण म्हणजे झिरो टेम्परेचर पण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कशाला बोलतात की -270 डिग्री 273 डिग्री जर असेल त्याला झिरो बघू शकता की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बोलतात. स्टँडर्ड प्रेशर जे आहे म्हणजे नॉर्मल ॲट रूम टेम्परेचर 760 mm या 14.60 LB. क्रॉस म्हणजे 12 डझन आणि 1 डझन म्हणजे 12 पदार्थ. जर आपण कुठेतरी कळलो ना ग्रॉस व्हॅल्यू काय आहे याची. ग्रॉस म्हणजे 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन आणि 1 डझन म्हणजे 12 पदार्थ. ते मॅक टू 500 माइल्स पर आवर. 1 नॉटिकल माईल 1825 मीटर. येस. कारण जर आपण समुद्रावरनं जातोय तर नॉटिकल माइल्समध्ये डिस्टन्स मोजले जातात. 1 नॉटिकल माईल इज 1825 मीटर नाही तर 1.825 किलोमीटर आपण बोलतो. प्रेशरचं जे युनिट आहे ते पास्कल आहे लक्षात ठेवा. फोर्स न्यूटन आणि डायन दोघांमध्ये वापरतो. -40 डिग्री फॅरेनहाइटवर आणि सेंटीग्रेड स्केल इक्वल असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की -40 जेव्हा फॅरेनहाइट स्केल दाखवेल तेव्हाच बघू शकता की -40वर दोघं जे असतात सेंटीग्रेड आणि हे ते स्केल इक्वल असतात आणि तिथून मग चेंजेस व्हायला सुरू होतं. हर्ट्झ अँड आर्मस्ट्रॉंग आर युनिट्स ऑफ फ्रिक्वेन्सी. वर्क अँड एनर्जीचं जूल आणि अर्ग आहे. डिप्टर इज द युनिट ऑफ पॉवर ऑफ लेन्स. जे चष्मा आपण बनवताना जे डेप्टर आपण बघतो. डेन्सिटीचं किलोग्रॅम पर मीटर क्यूब. पॉवरचं वॉट आहे. BTU पण आहे बोर्ड ऑफ ट्रेड युनिट. येस. स्क्रीनशॉट पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा भरपूर महत्त्वाचा डेटा होता. बघू शकता या वीकमध्ये सायन्सचे फक्त 12-13 प्रश्न होते पण त्याच्यानंतर भरपूर सारे आपण बघू शकता 3-4 थिअरी पण आपण बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर आज आपण इथंच थांबवायचं आहे. पुढच्या बघू शकता वीकमध्ये पुन्हा एकदा जे राहिलेले आपल्याला 2020 ते 24 पर्यंतचे मेन्सचे पण पेपर करायचे आहे म्हणून आपला तोच टार्गेट आहे. आणि पुढच्या आठवड्यात परत एकदा 3 कुठले तरी मेन्सचे आपण पेपर उचलू आणि डिरेक्टली ते ॲनालिसिसला घेऊ. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.